आपण जे समोर पाहताय हा जगप्रसिद्ध असा कुंतलगिरीचा खवा आहे। नुकताच त्याला भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे। अशा प्रकारचा, अशा क्वालिटीचा खवा, अशा चवीचा खवा तुम्हाला भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही मिळणार नाही। तुम्ही ह्याच्यावर पाहताय एकदम रवाळ असा हा खवा आहे, एकदम मंद त्याचा सुगंध येतोय आणि यापासून बनणारी जी कुल्फी असेल, बासुंदी असेल किंवा गुलाबजामुन असतील तर अत्यंत चांगल्या पद्धतीची मिठाई यापासून बनते आणि त्याला मागणी पण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि चांगल्या प्रीमियम क्वालिटीचा हा खवा असल्यामुळे याला भावसुद्धा चांगला मिळतो। उच्च प्रतीचा जो खवा आहे तो तयार होऊन आता या भूम भागातील, भूम तालुक्यातील शेतकऱ्यांना निश्चितच 4 पैसे इतर शेतकऱ्यापेक्षा जास्त मिळणार आहेत। भूम तालुक्यामधला जो खवा आहे त्याला कुंतलगिरीचा पेढा म्हणून महाराष्ट्रभर ओळखलं जातं, म्हणजे तो एक ब्रँड डेव्हलप झालेला आहे आणि या इथल्या खव्याची जी चव आहे ती विशिष्ट अशी चव आहे आणि भूम तालुक्याचं किंवा परांडा तालुक्यामध्ये किंवा लगतचा बीड जिल्हा असेल तर पूर्ण कोरडवाहू पट्टा आहे, कमी पावसाचा प्रदेश आहे, त्यामुळे शेतीवर काही भागत नाहीत। त्यामुळे शेती करत करत लोक काही जनावरं पण पाळतात आणि त्याच्या दुधाची विक्री करतात आणि त्यातून त्यांचं कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। असा हा कुंतलगिरीचा पेढा म्हणजे भूम तालुक्यात निर्मिती होणारा जे खवा आहे त्याला नुकतंच भौगोलिक मानांकन म्हणजे GI त्याला म्हणतो आपण, जिओग्राफिकल इंडिकेशन म्हणजे भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे। म्हणजे भारतातलं हे पहिलं उदाहरण आहे की खव्याला GI मिळालेला आहे। तर हा GI कसा मिळतो आणि का मिळाला याची आपण माहिती घेणार आहोत। तर मला सांगा तुम्ही की तुमच्या भूम तालुक्यातल्या खव्यालाच भौगोलिक मानांकन का मिळालं? या ठिकाणी फार पूर्वी म्हणजे 50 वर्षापूर्वी हा डोंगरी भाग होता आणि डोंगरामध्ये जनावरं चारली जायची, खेड्यापाड्यामध्ये दुधाचं उत्पादन व्हायचं। मग शिल्लक राहिलेल्या दुधाचं काय करायचं म्हणून गावोगाव असं खव्याचे छोटे छोटे घरगुती खव्याची भट्टी तयार झाली आणि खवा तयार करायला लागले। मग हे खवा टिकवण्यासाठी काय करायला लागले, वडाच्या पानामध्ये तो खवा बांधायचा आणि त्या पानामध्ये बांधल्यामुळं तो जो गारवा आहे त्या गारव्यामध्ये खवा 8-8 दिवस राहायचा आणि एक खेचराच्या माध्यमातून पूर्वी तो खवा मार्केटला असे जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी विकला जायचा। भविष्यामध्ये याचं उत्पादन वाढलं, खवा निर्मिती वाढली, भट्ट्या वाढल्या, मागणी पण वाढली। मग याच्यातनं आम्ही काय केलं, जिल्हाधिकारी कार्यालय आहे, जिल्हा उद्योग केंद्र आहे, जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय आहे, ह्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हा जो प्रकल्प आहे GI साठी एक नॉमिनेशन दाखल केलं। त्याची 2-3 वर्षापासून आमची प्रक्रिया चालू होती की आम्हाला एवढी क्वालिटी आहे तर आम्हाला हे प्रसिद्धीसाठी GI मिळणं गरजेचं होतं। त्यासाठी आम्ही प्रयत्न केले, शासनामार्फत त्याची फीस पण भरली आणि एक 3 महिन्यापूर्वी मुंबईला बैठक झाली आणि त्याच्यामध्ये सांगितलं, त्यांना आम्हाला प्रश्न विचारले की तुमचाच खवा प्रसिद्ध का? तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं आहे, आमच्याकडे जी जनावरं चारली जातात ती डोंगरामध्ये जनावरं चारतात आणि चारा भरपूर आहे, डोंगरातला चारा, पाणी जे आहे ते गोड पाणी आहे आणि ह्या चारा आणि पाण्यामुळं आणि जनावरं फिरल्यामुळं ह्या दुधाला एक कसदार दूध तयार होतं आणि ज्या कसदार दुधामुळं कसदार खवा तयार होतो आणि या कसदार खव्यामुळं आमच्या भागातला पेढा जो आहे संपूर्ण महाराष्ट्रात, भारतामध्ये प्रसिद्ध आहे आणि म्हणून आमच्या खव्याला शासनाने GI दिलेला आहे। मला भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे, तर भौगोलिक मानांकन घ्यायची गरज काय, त्याचा फायदा काय आहे का? हे भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळं आमचा खवा आता 7 समुद्रापार त्याची प्रसिद्धी झालेली आहे, गॅजेटमध्ये ते प्रसिद्ध झालंय आणि म्हणून आम्ही आता गेल्या आठवड्यामध्येच दुबईला पण या खव्याच्या सॅम्पल पाठवून दिलेले आहेत आणि लोकांची मागणी वाढलेली आहे आणि जे उत्पादक आहेत त्यांचा पण कल आता पारंपरिक पद्धतीनं लाकडावरती खवा करण्यापेक्षा अशा पद्धतीनं सोलरवरती खवा निर्मिती करून उत्पादन वाढवण्याकडे कल वाढलेला आहे। शासनाच्या माध्यमातून लोक आता चौकशी करायला दररोज या ठिकाणी व्हिजिटर येऊ लागलेले आहेत, चौकशी करू लागलेले आहेत आणि या माध्यमातून आपल्याला हा संपूर्णपणे 2 वर्षामधलं पुढचं टार्गेट असेल, ही जी 5 लाख वृक्षतोड आहे ती वृक्षतोड बंद झाली पाहिजे आणि त्यासाठी शासनाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय की गावगाव अशा इंडक्शन मशीन देऊन, सोलर सिस्टम जोडून एकही वृक्षतोड न करता खव्याची निर्मिती दुप्पट झाली पाहिजे। त्यामुळे शेतकऱ्यांना आणि दूध उत्पादकांना त्याचा भावही चांगला मिळेल। मिठाई दुकानदार आहेत त्यांनाही चांगल्या पद्धतीचा माल त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे। शेतकरी बंधूंनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त फळ पिकांना भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे, जवळपास 26 त्याची संख्या आहे
म्हणजे देवगडचा हापूस म्हणजे कोकणातला हापूस, मराठवाड्यातला केशर किंवा बीडचं सीताफळ, नागपूरची संत्री ही GI मानांकन मिळालेली फळपिकं आहेत. GI मानांकन कशामुळे मिळतं की त्या प्रदेशामध्ये जो उत्पादित होणारा सुद्धा केशर आहे मराठवाड्यातला, तर त्याला विशिष्ट अशी चव येते, विशिष्ट असा सुगंध येतो, जो की हा जो केशर आंबा आहे दुसरीकडे लावला तर ती मराठवाड्यासारखी त्याची चव किंवा रंग त्याला येणार नाही. आता खव्याला यांनी GI मानांकन घेतलेलं आहे, कुंतलगिरीचा खवा म्हणून तुम्ही GI मानांकन घेतलेलं आहे. तर आता कुंतलगिरीचा खवा म्हणून इतर कुठल्याही प्रदेशातला माणूस तो खव्याची निर्मिती करून त्या ब्रँडचा वापर करणार नाही, कारण ह्यांचं नाव प्रसिद्ध झाल्यामुळं, कुंतलगिरीचा खवा फार प्रसिद्ध असल्यामुळं बाकीच्या जिल्ह्यातले किंवा भागातले लोकंसुद्धा कुंतलगिरीचा खवा म्हणायचे आमचे आणि मार्केटिंग करायचे. आणि म्हणजे तो कुंतलगिरीचा खवा नाही तरी परंतु त्यांना त्याचे चांगले पैसे मिळायचे. त्यामुळे आता ही भूम तालुक्यामध्ये जो खवा निर्मिती होतो त्याला कुंतलगिरीचा जो खवा आहे त्या खव्याला आता कोणीही त्याचं मार्केटिंग करताना कुंतलगिरीचा खवा म्हणून त्याचा नाव वापर करणार नाही. हा जो कुंतलगिरीचा खवा जो आहे त्याला भौगोलिक मानांकन केल्यामुळं तुम्हाला आता दुसरे लोक त्याचा वापर करू शकणार नाही. मग याचा काही शेतकऱ्यांना पैशाच्या स्वरूपात काय फायदा होईल का? हा GI मानांकन भेटल्यामुळं लोकांची मागणी वाढलेली आहे आणि चांगल्या पद्धतीचा बाहेर या बऱ्याच ठिकाणी भेसळयुक्त खव्याचं या ठिकाणी आपण पेपरला वगैरे पाहतो की चाललं होतं, परंतु या ठिकाणी लोकांचा आजही विश्वास आहे आणि GIमुळे आणखी विश्वास दृढ झालेला आहे आणि त्या विश्वासामुळं याची मागणी वाढलेली आहे. क्वालिटीमुळं भाव पण चांगला वाढून येतो. त्यामुळे खाऊ उत्पादक जे आहेत आणि जे दूध उत्पादक आहेत त्यांना या GIमुळं आता पहिल्यापेक्षा 15 ते 20% प्रॉफिट अधिक त्याला वाढून मिळू लागलेला आहे.